तर भटकंतीच्या नव्या कोऱ्या भागात मी चेतन कोळेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आज वाजले जवळजवळ 3:30-4 वाजलेत आणि आज आपण आलो आहे आत्याकडे। बाय गेली आहे तर छोटी बहीण, तर तिला न्यायसाठी आलो आहे आणि शेंबवणी गावात आलो आहे मी। तर इकडचं पण वातावरण एकदम जबरदस्त आहे आणि एकदम राजापूर शहराच्याच बाजूला एक छोटंसं गाव आहे आणि आत्याची जरा कामं चालू आहेत, त्याच्यामुळे बायला 4-5 दिवस राहायला बोलवलं, तर तिलाच आता आणायला गेलो आहे। तर आलो आहे इथे मी 5-10 मिनटावरती, आता घर आहे, तर जाऊया चला। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, अशाच नवीन नवीन नोटिफिकेशन बघायला मिळतील। आणि सकाळी थोडंसं गेलो होतो नाट्यामध्ये टुर्नामेंटसाठी, क्रिकेटच्या टुर्नामेंटसाठी जाळं आणायला गेलो होतो। तर थोडे 2-3 दिवस धावपळ आहे, त्याच्यामुळे 2 दिवस तरी व्हिडिओ आला नाही। आजचा व्हिडिओ हा उद्या येईल। तर चला। तर मित्रांनो, हा राजापूर रेल्वे स्टेशनला गेला रस्ता आहे आणि हा सरळ राजापूरला जाऊन पोचतो। तर राजापूर रेल्वे स्टेशन हा रस्ता आहे आणि इथे साईडला आत्याचं गाव आहे आणि इकडे बघा समोर दिसतंय ना, एक खोप आहे। म्हणजे एक पहिल्याच्या जमान्यामध्ये बस स्टॉपसाठी असं केलं जायचं। आता प्लॅस्टरच्या वगैरे झाल्यात, सिमेंट कॉन्क्रीटच्या झाल्यात। तर ते बघा गाडी आली। आता सध्या या रस्त्याला आंब्याचं सीझन असल्यामुळे गाड्या जात आहेत आणि छान वाटतं एकदम वातावरण। बघा इकडे समोर काजूची बाग आहे आणि थोडासा डोंगराळ भाग असल्यामुळे इकडे आंबा काजू भरपूर प्रमाणात आढळतो। तर मित्रांनो, फायनली बघा आलो आहे आणि कुत्रा बघा मित्रांनो, हे बघा समोर येते ना, हे धरणाचं पाणी। मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे धरणाचं पाणी आहे आणि जे धरण वरती बांधले नाही त्या धरणावरून पाणी येतं आहे। आणि बघा पाटाचं पाणी, पाट काढलेलं आहे आणि सरळ पोपळींची झाडं आणि नारळाची झाडं वगैरे लावलेत आत्याने। हे बघा संध्याकाळच्या वेळेला पाणी येतं। कापूक झालो मित्रांनो, हे आत्यांचं घर आहे। आणि बघा कशा प्रकारे बागायती शेती केली जाते। पाणी ना पोपळींच्या मुदातून, नारळाच्या मुदातून दिलं जातं आहे आणि पुढे पास केलं जातं आहे। काल्या, तांबड्या, मित्रांनो, हा गावठी पद्धतीमध्ये गुरांसाठी बांधलेला वाडा आणि गवत घातलंय त्यांना। बघूया पुढे जाऊन बघूया मित्रांनो। हे बघा इकडे पण पाणी गेलं होतं, कमी झालंय वाटतं आणि तणस आहे। हे बघा हे भातिया नाही,
आणि हा सगळा डोंगराळ भाग आहे बघा, समोरचा डोंगराळ भाग आहे. इकडे भाजावळी वगैरे करून झाली आहे वाटतं मित्रांनो. भाजावळी करून झाली आहे त्याची, हे बघा. क्रिकेटचं ग्राउंड पण केलं आहे. ही सगळी आत्ताचीच. तर ना हे बघा, आत्याने भाजी लावली आहे. तिकडे पोपळींची झाडं लावली आहेत, सॉरी नारळींची झाडं आहेत. आणि मिरचीचं झाड आहे, आळू आहे. तिकडे वांगं धरलं आहे हे बघा. आणि तिकडे वॉल लावलेत, वॉल पण धरलेत बघा. आळू आहे. छानपैकी वारं सुटलं आहे. थोडंसं पाटाचं पाणी घेऊया. त्याची लाकडं बघा मित्रांनो, फोडायची आहेत वाटतं जाडी जाडी. तर मित्रांनो फायनली आलो घरी आत्याकडून. आणि पाठीमागं आरोही दिसते ती बघा. हाय कर, हाय 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 करते मित्रांनो. आणि इकडे हिर काढण्याचं काम चालू आहे हे बघा. हे हिर काढलेले आहेत, अजून थोडे काढले की एक झाडू होईल. आणि थोडेसे काढायचे आहेत आणि जोरात काम चालू आहे. इकडे आरोही आलेली आहे. एक आरोही गेली आहे, ती लाजते. नारळ पाडायचे आहेत मित्रांनो, त्या नारळीचे. खोबऱ्यासाठी नारळ पाडायचे आहेत. सुके झाले असतील नारळ. तर चला जाऊ. तर मित्रांनो हे बघा, चाललो आहे आता करवंद काढायला. तर आत्याकडून जाऊन आलो आणि लगेच आलो, जास्त वेळ थांबलो नाही. कारण आत्याची थोडी कामं होती, त्याच्यामुळे पटकन बायला घेऊन आलो. आणि आता आम्ही आमच्या घराच्या पाठच्या बाजूला आलो आहे. आणि हे बघा, पाठी एकदम जबरदस्त वातावरण आहे. माझ्यासोबत आहे बाब्या आणि डिगू. बघतो रानमेवा काय भेटतोय का. तर बाब्या, मग मैदान कधी बनवायचं आपला? आज रात्री नेट लावायचं आहे आणि मैदान झाडायचं आहे आणि उद्या पिच बनवायचं आहे. चालेल, 3 कामं राहिलेत मित्रांनो. ग्राउंड झालं आहे. तर जवळपास कोणी मित्र बघत असेल तर 2-3 या तारखेला आमच्या इकडे बॉक्स अंडरम हँडलॉक नाईटच्या स्पर्धा आहेत. तर शक्यतो या. इकडे राकेश बाबा गवताला हे करून ठेवतात, गुरं वगैरे खातात. तर डिगू मॅच लावते. डिगेला मॅचचा खूप वेळ लागला आहे, कारण मुंबईला जास्त रन मारले. फॅन मुंबईचो की चेन्नईचो? मुंबईचो फॅन. आणि चेन्नईचो फॅन कोण? चेन्नईचे फॅन आले नाही. चेन्नईचे फॅन आले नाहीत. आम्ही सगळे मुंबईचे फॅन आहेत ना. डिगा करवंद बघ. हा आंबा धरला नाही हा, संपल कधी? मला आताच एप्रिल महिना. हा कलंबाचे नाही, रायवळ. तो आंबा पण नाही धरला आहे. हा बघा, फोनवरती बोलायला सुरुवात झाली, जंगलात पण फोन घेऊन. तर मित्रांनो हे बघा, करवंद. ही करवंद आताशी हिरवी आहेत, एकदम जास्त पिकली नाही आहेत. इकडे पिकलेले आहेत.
थांब थांब हे बघा गोडवर पिक्की करवंद. मित्रांनो धरलो आंबो. हॅलो हॅलो. हा हा बोल. खयस हा खयस वरती आले वरती कुठं कुठं मैदान बनवूक येत नाही येतो कधी? येतो 5 मिनिटं. 5 मिनिटात. तू काल पण तसंच फसवलंस मला. अरे पण आलेलो काल. कधी आलंस? लेट आलंस. काल आपण कधी किती वाजता होतो मागता चालना पण आले तेवढंच होतो. जरा आज थांब ना 5 मिनिटं थांब. होय काय? पण पटकन येशील काय? पटकन गोळीगत. 5-10 मिनिटं लागतील. गोळीगत नाही गोळीगत नाही येणार. नाही. चालेल मग. येतो 5-10 मिनिटात येतो. 5 गुड्डू उचलून घेऊन येतस की? नाही कुठंच नाही येते ग. हां चालेल. येशील ना आधी नक्की? ठेवला. तर मित्रांनो हे बघा डिगोने करवंद जमा केले आहेत आणि हा खोला तरी अजून या खोल्यामध्ये 4-5 पानं येतात की खोला पॅक होऊन जातो. म्हणजे करवंद रान मेवा काय काढला ना आम्ही याच्यामध्ये काढतो. ही आमची पद्धत आहे काढायची. तर आता जरा लवकरच जाऊया. ग्राउंडवरती सगळी पोरं आली आहेत. तर थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला. ग्राउंडवरती पोरं जमली असतील. चल बाब्या कंटाळा करतोय ग्राउंडसाठी. मैदान झाल्यावरती बोलतो की मी येणार ड्रेसिंग करून. जसे हर्डीमध्ये गेली होता करायला. हे बघा एकदम जबरदस्त आहे. आणि गावात आल्यावरती भटकायची सवय आपल्याला आहे. आणि माझ्या चॅनलचं पण नाव भटकंती आहे. तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर होतील. आणि आशा आहे की लवकरात लवकर चॅनल पण मॉनिटाईज होईल. वॉच टाईम पण टार्गेट पूर्ण करायचं आहे. तर व्हिडिओ बघत राहा आणि नवीन व्हिडिओ येत राहतील. मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहे मैदानामध्ये. बघा हरीश येऊन बसला आहे उपस्थिती. आणि इकडे आम्ही आता 3 जण आलो आहेत. तर हळूहळू सगळी मंडळी येईल आणि लवकरात लवकर आमचं मैदान होईल. आणि हे बघा इथे 4 मळ्यामध्ये आमचं ग्राउंड होणार आहे. हे बघा 4 मळ्यात काल थोडंसं काम केलं. अजून थोडंसं काम राहिलं आहे. खांबे वगैरे टोकून झाले आहेत. आणि आता जाळी लावायची आहे. आज सकाळी जी नाट्यातून जाळी आणली ती फक्त लावायची आहे. आज काय रे तू कशाला आलास? कोण त्याचं बोलला? तुला तो त्या मैदानात तुला नाही आधी. बाबूला काम नाही मित्रांनो. हे बघा काम केलं आता झालं. माझं काम संपलं. गुड्डू आता करता तिकडे. आता काय व्हिडिओज बनव व्हायरल कर. हे बघा मैदान वगैरे करून झालाय. चिंटू चाललाय आता घरी. मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय बाय.